चौथा हिरवा मानकुली. तर सलामी गोलंदाज गणेश केनी खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामधून ज्यानं अतिशय उत्तम परफॉर्मन्स संघासाठी केला, उत्तम कामगिरी ज्या खेळाडूंनी केली तो गणेश केनी. सलामी गोलंदाज चौथा हिरवा मानकुली बी या संघाचा. सलामी जोडी आपण पाहतोय दीपक मडवी. नॉन स्ट्रायकर राकेश पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकांतर गोलंदाज गणेश केनी. छोटा पॉकेट बडा धमाका. आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट ज्यानं ग्रामीण क्रिकेट अर्थानं गाजवलं. सिटी ओपन क्रिकेट ज्यानं गाजवलं. पहिला चेंडू बॅक टू बॉलर मारा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट केला. एक निर्धाव चेंडूची सांगता. लेग बायच्या रूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकामधून भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ या स्पर्धेतील एक नामांकित अष्टपैलुष खेळाडू गावदेवी भादवाड या संघाचे नामांकित क्रिकेटर पुन्हा एकदा गणेशजी केने अतिशय उत्तम गोलंदाजी करताना. संतोषजी तरे गावदेवी भादवाड संघाचे नामांकित क्रिकेटर यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी आणि खास करून आमचे परममित्र समालोचक करमजी केने तुमच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद संतोषजी तरे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारुती पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज गणेश. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करतील. वाईटचा इशारा. एक दवेचा निर्बाळा धावसंख्या एकाने पुढं सकते. धावसंख्या होती ती 3 बिन बाद 3. आमदार चषक 2024चा थरार कमालीचं आयोजन आपण पाहतोय कालवार संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र चेंडूला उडावलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज गणेश केनी. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामधून गणेश केनी याने अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स केलेले आहे. बिग विकेट बड़ी सफलता है यहाँ पर प्राप्त होती हुई. दीपक मडवी फलंदाज बाद झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन होतो विकास मुकादम. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश केनी. हा चेंडू ते गेलो थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. वारंवार चुका देखील गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्क्वेअर मारा. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज गणेश. या ठिकाणी मात्र हलक्याचा बॅट फक्त आणि फक्त एका चेंडूला दिशा देण्याचं काम झालं. चेंडू जातो शॉर्ट. कव्हरला एक धाव घेण्याची संधी. एक धावांनी संख्या धावसंख्या होती ती 5. 1 बाद 5. महत्त्वाचा फलंदाज स्वयं पायगाव संघाचा बाद झालेला दीपक मडवी. धावसंख्या 5.
सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं एक प्रात्यक्षिक आपण पाहिलं मैदानामधून गणेश केनी. खऱ्या अर्थानं जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे गणेश केनी याची. काय कमालीची गोलंदाजी, जबरदस्त गुड परफॉर्मन्स. या अनुषंगाने षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 6 आणि महत्त्वाचे 2 मोरे तंबूच्या आशिरे आला, खास करून दीपक मडवी. नेक्स्ट बाट्समैन तालुका क्रिकेट के बहुत ही मशहूर क्रिकेटर जितू गवळी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं आमदार चषक 2024 मधून मनापासून स्वागत. चाचणी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे मुख्य आयोजक जय कालिका माता न्यू 40+ कालवार. नेक्स्ट बॅट्समन जितू गवळी. आता खऱ्या अर्थानं पुढील सामन्याची परिपूर्ण धुरा ज्याच्या खांद्यावर असणार जितू गवळी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पाला सांगितलं. दुसरं गोलंदाज तो रवी पाटील. रवी पाटील यांनी देखील आजचा भरपूर चांगला खेळ या मैदानामधून केलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटकात आता गोलंदाज रवी पाटील. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना फर्स्ट सेमीफायनल बाकी आहे. डिफेन्सिव्ह फटका फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं, चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही आहे, एकच धाव. या एका धावेने संघ धावसंख्या होती ती 7. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. 2 महत्त्वाचे फलंदाज तंबूचे असलेले, त्यात खास करून दीपक मडवी सारखा महत्त्वाचा फलंदाज हा बाद झाला. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 मॉस एका टप्प्याने मात्र आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा वगैरेची संधी फलंदाजाला मिळते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. किती 2 धावे. क्रिकेटमधून एक धावेला फार महत्त्वाचं स्थान असतं. 1-2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 9. रवी पाटील या ठिकाणी मात्र चेंडू उडवला. चेंडू काही क्षेत्ररक्षक प्रेम. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला आणि महत्त्वाचा फलंदाज मला वाटतं राकेश. बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट बॅट्समन अजिंक्य येतोय. नेक्स्ट बॅट्समन अजिंक्य. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करतात. एक अभांतर धावाने संघ धावसंख्या पुढे सरकते 10. निशान, सॉरी बॅट्समन निशान आहे. अजिंक्य टाकलं तू रे. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. काय कमालीचा फटका, प्रेक्षणीय फटका. क्रिकेट रसिकांच्या मनावर वाद्य राज्य करणारा फटका आपण पाहिला. फलंदाज निशान याच्या बॅटमधून. आणि या 6 धावेने आता संख्या धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवी पाटील. हा चेंडू मात्र टेस्टच्या अंदाजानं सोडून दिला. याचं कारण देखील आपण पाहिलं. ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अमांतर धावणे संघात धावसंख्या एकीने पुढे सगळे धावसंख्या होते ती 17. धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज रवी पाटील. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच, बिग विकेट. बड़ी सफलता ह्या प्राप्त होती. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. आणि फटका मारण्यासाठी जागेची निवड देखील फार महत्त्वाची असते. महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी निशान हा बाद झाला. त्यानंतर नेक्स्ट बॅट्समन धीरज. नेक्स्ट बॅट्समन धीरज. संघाची धावसंख्या 17 ना 17. या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. यस, चेंडू जातो लॉंग लेग सीमारच्या बाहेर. षटकार. अतिशय दमदार आणि चांगला उत्तम फटका, दर्जेदार फटका. चेंडू सुंदर असं हुक केलं होतं. चेंडू लॉंग लेग सीमारच्या बाहेर जाणार. अतिशय दमदार षटकार. फलंदाज धीरज याच्या बॅटमधून येतोय. आणि या 6 धाबीने आता मात्र एका चांगल्या सुस्थितीमध्ये आपण स्वयं पायगवा संघाला पाहतोय. धावसंख्या 23. 2 षटकांच्या अंती 11.50च्या सरासरीने धावसंख्या होती ती 23. बॉल दे ना, बॉल दे ना बॉल. ए बॉल घे, बॉल बुऱ्या बॉल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पळ सांगित. तिसरं गोलंदाज केतन माळी येतोय. केतन माळी यांनी देखील आजच्या स्पर्धेमधून सुरेख सुंदर खेळ केलेला आहे. केतन माळी स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज जितू गवळी. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं जितू याला. मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावांनी संघात धावसंख्या 24. 4 बाद 24. ओव्हर क्रमांक 3. स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय चांगला फटका. एक धाव घेण्याची संधी. एक धावांनी संघात धावसंख्या होती ती 25. चेंडूला बिग हिट. मोठा फटका मारण्याचा माणूस. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बघा, फटका मारण्याचे सर्वात महत्त्वाचं चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. किंवा मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आपण जितू गवळी याच्या माध्यमातून पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता. ऑनसेटचा फटका सजला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमनाथ माळी याच्याकडनं. तिसऱ्या ओव्हरचा आपण विचार केला अतिशय चांगली उत्तम गोलंदाजी. गोलंदाज केतन माळी याचे. आता मात्र चेंडूवर मोठा प्रहार. बिग हिट.
अतिशय दमदार फटका आणि चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. सीमारेषे बाहेर जाणारा षटकार आहे तो. षटकार संघात धावसंख्या देखील 7 धाब्याने पुढे सरते. धावसंख्या होती ती 32. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, सेफ लँड होतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट झालेले आहेत. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 34. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांची आणि धावसंख्या होती ती 34. आता मात्र शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. आता कसोटी ही ओव्हरची आहे. आता तेव्हा ती ओव्हरची आता बोललोय तो सचिन. सचिन पहिला जर मिळला सचिनला जितूनी पहिला जर मिळला ना तर 3 तरी नेल तो. 3 माईक बंद कर ना. माईक आम्ही बोलताना तो बरा नाही वाया बटन खालती वरती करायचा. मोहन दादाला तोच माईक द्या आता बटनवाला. आपण ॲड होते आपल्या चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज येतोय सचिन माळी. शेवटच्या अंतिम षटकाला प्रारंभ होतोय. पहिल्या 3 ओव्हरमधून स्वयंभू पायगाव संघ तब्बल 34 धावा या ठिकाणी जमा करतोय. अक्रॉस द लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजले. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न थोडंसं थंबल झाला. झाल्या 36 झाल्या. 36 बोल्या 34 चालू आहे. पहिला बॉल बोला. हॅलो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका. यस, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थानं ज्या फर्नरची जे गोष्टीसाठी एक ओळख आहे तो फटका त्याच्या बॅटमधून आला. या 7 धाब्याने आता मात्र संघात धावसंख्या देखील पुढे सकते. धावसंख्या होती ती 42. आता मात्र काही विशाल लक्ष्याकडे वाटचाल करतो संघ स्वयंभू पायगाव. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वाट अ शॉट क्लास. अतिशय अप्रतिम प्रेक्षणीय फटका. प्रेक्षकांच्या मनावर अगदी राज्य करणारा हा फटका. अतिशय सुरेख आणि सुंदर फटका आपण पाहिला जितू गवळीयाच्या बॅटमधून 7 धाब्यांसाठी. या 7 धाब्याने आता संघात धावसंख्या देखील वधारते. 48 48. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करतोय संघ. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्टपणा. 1 बॉन्स डाऊन दी ग्राउंड. एका टप्प्याने मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमेच्या बाहेर जातोय. चौकार संघात धावसंख्या 52. 50 क्रॉस. अजून 2 चेंडू. बोल आता लगेच चालू होईल तुमची. धावसंख्या 58. आतापर्यंत
या स्पर्धेतला सर्वात उच्चांक स्कोर आपण पाहतोय चाचणी स्पर्धा 2024. यस, हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. अंतिम ओव्हर मधून किती धावा खर्च झाल्या? 30. काम पीस. मागच्यांचा हिसाब बघ, मागच्यांचा मागचं मोजताना जितू गवळी का धमाका. जबरदस्त खेळ जितू गवळी याच्या बॅटमधून आपण पाहिला. विशाल लक्ष. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमधून मी गणेश केनी याचं कौतुक करेन. दीपक मडवी फलंदाज असताना काय कमालीची गोलंदाजी ज्यानं केली, मात्र मला वाटतं दुसरी आणि चौथी ओव्हर थोडीशी घातक ना. लास्ट अँड सेकंड ओव्हर खऱ्या अर्थानं या संघासाठी थोडी घातक आहे. 64 विन, धावसंख्या 64 आणि बिजासाची 65 धावांचं भलं मोठं लक्ष. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हा क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. आमच्या या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत त्या प्रेक्षकांमधून खास करून आमचे संतोषजी तरे गावदेवी भादवडे संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू, त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर काही शुभेच्छा दिल्या. धन्यवाद संतोषजी तरे. सर घ्या ना. ते हे करताना ना चाचणी स्पर्धा 2024 मधून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय गणेश दादा केनी, संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब यांच्या कृपा आशीर्वादानं आणि जय कालिका माता न्यू 40+ कारभार त्यांच्या समेत आदरणीय संदेशजी म्हात्रे अँड अदर्स टीम यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय, बिग शो पाहतोय. चला फलंदाज आपण त्वरा करा, वेलकमी घ्या प्लीज. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होताना चौथाई रूम मानकुली बी संघाचे विशाल लक्ष्य 65 धावांचा आणि 65 धावा बनवण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये रवाना झालेली आहे. गणेश केनी आणि रवी पाटील. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. ऑर्गनाइज कमिटी खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा प्लीज. खेळाडू कक्षामध्ये पाणी न्यायचंय. अँड बॅक टू नाव क्रिकेट. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघ खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी या स्पर्धेमधून आज भरपूर चांगला खेळ दाखवलेला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना देखील फार महत्त्वाचा आहे. याचं कारण देखील आहे जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार आहे. 64 धावांचं भलं मोठं लक्ष्य, विशाल लक्ष्य आणि या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. चला प्लीज. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन विना विलंब आपण आपलं शतरक्षण लावून घ्या प्लीज.
वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी कॅप्टन राकेश याच्यावर सोपवतोय. तर सलामी जोडी आपण पाहतो मैदानामधून स्ट्राईक रोटेट करण्याची संधी रवी पाटील नॉन गणेश केनी. चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या, स्पीडअप करा. प्रमोदजी तरे वेलकम. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. प्रमोदजी तरे कशील ग्रामचे माजी उपसरपंच. सामना सोडण्याचा संकेत पंचांच्या वतीने दिले जात आहे. सन्मान्य प्रमोदजी तरे माजी उपसरपंच ग्रामपंचायत कशेळी आणि कशीळ संघाचे खंदे समर्थक. आउट ऑफ इनसाइडचा पहिलाच फटका सुरेख सुंदर अप्रतिम. जबरदस्त आपण पाहिले. एक सोडतो, दुसरा अडवतोय. बॅकिंग उत्तम पाहिली, मात्र ह्याच दरम्यान एक 3 धावा काढण्याची संधी रवी पाटील याला प्राप्त झाली. या 3 धावांनी स्वतःचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. सांगाय धावसंख्या देखील बिनबाद 3 वर. सामन्यामध्ये निश्चितच कमबॅक व्हायचं असेल तर मानकुली संघाला थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट खेळावं लागेल. पहिल्यांदाच थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडू मात्र बॅटची आउटसाईड एज घेऊन जातो. शॉट ताडमॅनला इनफिल्डमधून विकास मुकादम उत्तम क्षेत्ररक्षण करतो. एक धावण्याची संधी, धावसंख्या 4. अतिशय चांगला चेंडू. वेलकम प्रमोदजी तरे. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. स्वराज्य कशीळ संघाचे खंदे समर्थक आणि खास करून कशीळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य प्रमोदजी तरे. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श पण पाहिला. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. एसटी रक्षक दक्ष आणि फलंदाज बाद. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कशील सन्मानित सुशांतजी म्हात्रे. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सुशांतजी म्हात्रे, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश स्ट्राईक रोटेट करतोय. कालूराम अतिशय चांगला फटका ऑन साईडचा सत्तोय. अरुण दे कार्पेट, दीपक मडवी मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. कालूराम मागच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 2 चौकार आपण कालूच्या बॅटमधून पाहिलोय. संधी होती. 2100 रुपयाचं पारितोषिक देखील लावलं होतं, मात्र धावचिता फलंदाज बाद झाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा राकेश पाटील. चेंडूला बिग हिट, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन बारामध्ये आमच्या कालूच अन्याय करता. रवी बरा नाही या. फलंदाज बाद होते. कॉलरम केने
मात्र कधी कधी बाद होण्यामागे देखील संघाची रणनीती असते. नेक्स्ट फलंदाज आणि बॅट्समॅन बॅटल जातोय. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे रुपेश म्हात्रे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगित. दुसरं गोलंदाज दीपक मडवी. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2-7. दीपक मडवी अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू फलंदाजाला बीट करतोय. पंच करतात लेग बाईचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. बघा मात्र या सामन्यामध्ये एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. या सामन्यामध्ये जर कमबॅक बस असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ती हॅबिलिटी की क्षमता रुपेश म्हात्रे याच्या बॅटमध्ये निश्चित आहे. दीपक टू रुपेश. आउट ऑफ इनसाइड. यस. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण रुपेश म्हात्रेच्या बॅटमधून पाहिला. मी अगोदर म्हटलं होतं रुपेश याच्याकडे क्षमता आहे. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. या साधावीने आता मात्र संघ थोडासा कमबॅक करतोय. धावसंख्या 14. मानकुळी संघ देखील सहजासहजी हार स्वीकारणार संघ नाही आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. पंच करतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 15. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. 65 धावांचं विशाल लक्ष. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आहे. अति घाई आणि संकटात नाहीये. धाव घेण्यासाठी खऱ्या अर्थानं कॉलिंग देखील फार महत्त्वाची असते आणि निश्चितच रुपेशच्या माध्यमातून मोठं कॉलिंग झाली नाही आणि अनुषंगानं महत्त्वाचा फलंदाज रुपेश. रुपेश हा फलंदाज बाद झालेले. धावसंख्या 18. अति घाई आणि संकटात नाही. नेक्स्ट बॅट्समॅन सचिन माळी जातोय. बघा सचिन माळी याच्याकडे देखील भरपूर चांगला खेळ आहे. दुसऱ्या सामन्यामधून खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं पटकावला होता. मोठे फटका मारण्याची एक क्षमता आहे. गावदेवी पुणे संघाच्या अगेन्स्ट उत्तम खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला. सचिन माळी सध्या स्ट्राईक रोटेट करतोय. यासा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानावर पाहतोय. खऱ्या अर्थानं आजच्या पुणे दिवसामध्ये दीपक मडवी यांनी देखील आम्हाला इम्प्रेस केलेले आहे. चेंडूला थोडासा बिगेट घेण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं.
चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू स्विंग मिस परिपूर्ण भेट होताना फलंदाज सचिन माळी. तर 2 षटकांच्या अंती आता धावसंख्या होती ती 18. उर्वरित 12 चेंडूमध्ये आमचे गुणलेखक 47 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आव्हान थोडंसं कठीण आहे, मात्र क्रिकेट आहे बघ, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 23.50ची सरासरी 23 ते 24 धावा प्रति ओव्हर मागे पाहिजेत. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतो. षटक क्रमांक 3 आपण प्रगतीपथ. वेलकम कुमार या कुमारजी पाटील यांना विनंती असेल आपण देखील आमच्या मोठ्या बॅट्समॅन मंचावर या. खारभाव आपल्या कमिटी जाण्यात होते. कशेळी संघ देखील या ठिकाणी मोठ्या ताकदीनिशी उपस्थित आहे. संघाचा कॅप्टन इन ऑदर सिम तुमचं मनापासून स्वागत. बरेचशा पाहतोय गोलंदाजीमध्ये अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आता गोलंदाज गवळी. यस आता मात्र असे हुकाल तर पुढच्या मॅचला मुकाल. ही वस्तुस्थिती मैदानामधून पाहतोय. आव्हान थोडंसं जड आहे. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सलग 4था चेंडू डॉट. रवी चालू सलग 7 चेंडू या ठिकाणी डॉट आहेत. किती झाले लेग बाईज बघा. धावा येऊ दे कशा येऊ धावा येणं फार गरजेचं असतं. ती बाईची येऊ दे का लेग बाईज येऊ दे. आता मात्र जे आव्हान आहे थोडंसं इम्पॉसिबल आहे. गुणलेखक सांगतात 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 45 धावांची गरज आहे. आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये म्हणतो 1 ओव्हरमध्ये 45 धावा नाही आहेत. पण चेंडू नीट हाताळले तर, जर तुम्ही वाईट न टाकले तर 50 पण होतील. अरे प्रमोद वो चहा घ्या भाई. पाणी आहे का? अरे तुम्ही पाहुणे ना पाजा पहिले तुम्ही पितो त्या खालती पाणी. सचिन पाहुणे ना वाईड आहे. अवांतर धाव अवांतर धावांची संख्या धावसंख्या एक धावांनी पुढे सरकते. पुन्हा एकदा गोलंदाज चंदन. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जातोय. विकास मुकादम याला तो चेंडू व्यवस्थित जज करता आला नाहीये. धावसंख्या 25. आता फक्त आणि फक्त मला वाटतं की एका मोठ्या फटक्याने एक पराभवाचं जे अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. किती राहिले? 2 चेंडू नाही एकच ना. फुल लेनचा चेंडू ऑनसाइडचा बिग ब्लास्ट. खराब चेंडू उत्तम प्रास. जसं प्रश्न तसं उत्तर.
धावसंख्या 31 31. चेंडूला सुंदरसा प्लिक केलाय ऑन साइडला दीपक मडवी. फक्त एक धाव नाही घेतली. ओके. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. सचिन माळी याला कुठल्या प्रकारचे धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र जो पराभव तो जवळ मानकुली संघाचा अटल झालेला आहे. चला स्वराज एकच संघाचा कॅप्टन पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साईडचा बिग ब्लास्ट. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. नाही बॉल टाकला त्यांनी. त्याचा हात फ्रॅक्चर आहे तरी तो बॉलिंग करतो. मेन हातात त्याचा चांगला आहे. व्हाट अ शॉट. काय कमालीची फलंदाजी. मात्र पराभव टाळू शकली नाहीये मानकुली संघाची. आणि आजच्या दिवसातून क्वालिफाय झालेले तर आजच्या दिवसातून क्वालिफाय झालेला संघ स्वयंभू पायगाव. तर या स्पर्धेतील फर्स्ट सेमीफायनल दोन दिग्गज संघामध्ये आज पाहणार आहोत. एका बाजूला स्वयंभू पायगाव विपक्ष स्वराज्य कशेळी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या प्लीज.